नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला शेवटचा एक आठवडा बाकी आहे। सो लास्ट 7 डेज जे आहेत त्याच्यामध्ये आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा ओव्हरऑल अप्रोच कसा असला पाहिजे त्या संबंधी जे आहे आपण चर्चा करणार आहोत। बऱ्याचशा स्टुडंट्सशी आता रुटीन बोलणं सुरू आहे बघा, डेली बेसिसवर मेंटरशिप स्टुडंट्स किंवा रेग्युलर बॅचचे स्टुडंट जे आहेत की जे 1 डिसेंबरला आता ही एक्झाम देणार आहेत राज्यसेवेची। एकतर कसं आहे, कालच विधानसभेचा निकाल आलेला आहे, त्याच्यामुळे राजकीय चर्चा जोरात सुरू आहेत बघा। सो मला असं वाटतं की तुम्ही या चर्चांपासून थोडं लांब राहिलेलं कधीही चांगलं आहे। आपला फोकस जो आहे तो 1 डिसेंबरवरून हलता कामा नये। दुसरी बाब जी आहे की आता जे काही वातावरण आहे बघा, व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर आहे, थंडी वाढलेली आहे, याच्यामध्ये स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे। कारण या काळामध्ये जर आपली हेल्थ प्रॉपर नसेल तर त्याचा इम्पॅक्ट डिरेक्टली जो आहे तो स्टडी आणि त्यातल्या त्यात जे आहे आपल्या प्रिलिम्सवर जे आहे तर तो होऊ शकतो। तुमचे हॉल तिकीट सर्वांचे आलेले आहेत, तुम्ही ते हॉल तिकीट प्रॉपरली डाउनलोड करा। काही विद्यार्थ्यांचे मेसेज होते की हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे, तर कधी कधी सिस्टीम काय ना वेबसाईटवर लोड असतो, त्याच्यामुळे पण अशा गोष्टी होऊ शकतात। थोड्या वेळाने परत ट्राय करा, रिफ्रेश करा, तर ते होईल बघा, कारण बऱ्याच लोकांचं ते प्रॉपरली झालेलं आहे। सो तो कन्सर्न तेवढासा तिथं राहत नाही, पण त्या हॉल तिकीटवरच्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनला तुम्ही स्वतःहून प्रॉपरली वाचणं अपेक्षित आहे। त्यानुसार तुमच्या गोष्टी ज्या आहेत तिथं रेडी असणं गरजेचं असतं बघा। प्रॉपर तुमचं प्रिंटेड हॉल तिकीट, त्याच्यानंतर जे आहे पेन वगैरे जे आपल्याला गोल करण्यासाठी तिथं लागणार आहेत तर ते पेन घेऊन ठेवा। ते पेन जे आहे तर ते थोडेसे घासून ठेवा, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा। एक्झामच्या आदल्या दिवशी पण जे आहे 1-2 दिवस अगोदर आपण बोलूयात ओव्हरऑल पेपर सॉल्विंग आणि त्या सगळ्या गोष्टी, पण आत्ताच्या याच्यामध्ये जर हॉल तिकीट आणि ह्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्या तुम्ही प्रॉपरली तुमच्याकडं ठेवणं गरजेचं आहे बघा। दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की आता या 7 दिवसांमध्ये एकतर अभ्यासाचा अप्रोच डील करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जो आधीचा अभ्यास केला आहे, वर्षभर जे तुम्ही अभ्यास करत आलात ते इथं तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करून देणार आहे। या 7 दिवसांनी खूप काही प्रचंड फरक पडेल तिथं असं नक्कीच नसतं बघा, पण नक्कीच हे 7 दिवस तुम्हाला अभ्यासापासून जे आहे तुमचा जो ओव्हरऑल टेम्पो होता तर तो तुटता कामा नये, तो मेंटेन राहिला पाहिजे। या 7 दिवसांमध्ये आपण फोकस करताना जे आहे की तुम्ही आधी जी टेस्ट सिरीज दिली असेल तिच्यामध्ये तुमच्या ज्या चुका झाल्या असतील त्या एकदा ओव्हरलुक करा। म्हणजे टेक्निकल काही चुका असतात आपल्या पेपर सोडवत असताना, बिनचूक ओके, किंवा जिथं जे आहे खाली अयोग्य विचारलं आहे तुम्ही योग्य याच्याने करून ठेवलेलं आहे, किंवा तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवला त्यावेळेस गोल करत असताना चुकीच्या याच्यात गोल भरलेत, असे जे काही टेक्निकल मिस्टेक आहे ते एकदा त्याची उजळणी करून घ्या। म्हणजे ती मिस्टेक तिथं होता कामा नाही, कारण ते आपल्या बॅक ऑफ माइंड असतं की नाही आपली ही चूक तिकडं झाली होती तर ती आता होता कामा नाही। दुसरा मुद्दा की त्या टेस्ट पेपर जे सोडवलेले आहेत त्याच्यात कुठल्या टॉपिकवर आपल्याला प्रॉब्लेम आले होते, कुठल्या गोष्टी रिकॉल होत नव्हत्या, कुठले फॅक्ट्स आपल्याला रिकॉल होत नव्हते, त्या गोष्टी जस्ट ते पेपर नजरेखालून घाला, म्हणजे तेवढा पाठ पण तुम्ही पुस्तकातून बघू शकता। सो तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये ॲस्पेक्ट आहे। आणि बऱ्याचदा आता काही विद्यार्थ्यांचं होतं की मग डेली मी एक पेपर जो एक सब्जेक्ट जो आहे तो रिवाईज करू का? सो मी सजेस्ट करेल की तुम्ही मॅक्झिमम आउटपुट देणारे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्याकडे जरा चांगलं बघितलं पाहिजे शेवटच्या कालावधीमध्ये। मग त्याच्यामध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, करंट अफेअर्स असेल। बरं, या संबंधीचे 1 डे रिव्हिजन सेशन्स पण आपण घेतलेले आहेत। बऱ्याचदा असं वाटतं की आता समजा एखादं मोठं पुस्तक आहे ते कसं वाचू मी एवढ्या याच्यात, तर मग त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत त्या तिथून तुम्ही बघू शकता। सो तो पण एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि त्याचं प्रत्येकाचं सॅम्पल तुम्हाला यूट्यूबवर पण अवेलेबल आहे। 1 ते 1.5 तासाचं सेशन, ते बघून पण तुम्ही मग निर्णय घेऊ शकता की मला हे डील करायचं आहे किंवा नाही करायचं आहे, आणि एक्झॅक्ट किती तास आहे ते पण तिथं दिलेलं आहे। आणि जो मॅक्झिमम आउटपुटचा चंक आहे तोच तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केलेला आहे। करंट सारख्या गोष्टी ओव्हरलुक तुम्ही करू शकता। म्हणजे मागचा पेपर जर बघितला तर करंटमध्ये 1 लाइनर प्रश्न जरा जास्त होते राज्यसेवेमध्ये, तुम्ही जस्ट हेडिंग जरी बघितल्या नोट्समधून तरी पण तुम्हाला जे आहे तिथं बेनिफिट्स मिळू शकतात बघा। त्याच्याबरोबरच जे आहे की हे सगळं करत असताना की काही गोष्टी मी तुम्हाला आधी पण सांगितल्या होत्या, जसं पॉलिटीचे काही टॉपिक्स होते आपले राहिलेले नवीन आलेले, तर ते तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये पण मिळतील। एक छोटे व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही बघू शकता, किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचं जे करंट आहे ते पण आपण तिकडं रिवाईज करूयात यूट्यूबवर, तेही तुम्हाला येईल बघा। म्हणजे जो बेसिक तुम्ही एवढ्या गोष्टींवर जरी फोकस केलं तरी पण आपल्याला जे आहे गोष्टी याच्यामध्ये खूप चांगल्या डील करता येतील। आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की काय करू नये याच्यामध्ये एक आहे बघा की कुठलं नवीन मटेरियल शक्यतोवर तुम्ही हात लावू नका जे तुम्ही आजपर्यंत वाचलेलंच नाही आहे, किंवा एखादं सांगतो की नाही हे खूप भारी आहे, ठीक आहे ते खूप भारी असणार आहे, पण तुम्ही तुमच्या रिसोर्सेसवर, तुमच्या सोर्सेसवर तुम्ही विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं। आणि सायमल्टेनियसली स्वतःवर विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये ती एक भीती होती की सर मग होणार आहे, नाही होणार आहे, प्रेशर येतं आहे। तर हे नॅचरल आहे, आपण माणसं आहोत, आपण मशीन नाही आहे, तिच्यामुळे असं होऊ शकतं की वाटू शकतं की हे होईल किंवा नाही होणार।
ओके. सो बेसिकली तुम्ही जे आहे पॅनिक होऊ नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. जे आहे की शेवटच्या याच्यामध्ये एखाद्याने एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला नाही उत्तर आलं त्याचं, मग आपण पॅनिक होतो की बघा मी एवढं सगळं केलं होतं आणि यांनी एक प्रश्न विचारला त्याला माझं उत्तर नाही आलं. सिम्पली जे आहे की जे मेरिट असतं आणि जो पेपर आहे त्याच्यातले आपल्याला 10 ते 15 प्रश्न असे नाही आले तरी तिच्याने तुम्ही काही बाहेर जात नाही बघा. तर तिथेही असे 2-4 प्रश्न तुम्हाला भेटणार आहे की ज्याचं उत्तर किंवा त्याचा संदर्भच आपल्याला माहीत नसेल. सो त्याच्यावरून पॅनिक होऊ नका. दुसरी गोष्ट आहे की मग मी रात्रंदिवस अभ्यास करणार होता असं करू नका. त्याच्यामुळे तुमच्या हेल्थवर इम्पॅक्ट होऊ शकतो. ओके. रेग्युलर तुमचं जे रुटीन आहे, मेस जे जेवण असेल वगैरे, बाहेरचे कुठले प्रयोग करू नका, बाहेर खाऊ नका. ओके. ती म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. रात्री जे आहे किमान 6 तासाची प्रॉपर झोप तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही पीसफुली गोष्टी डील करू शकला पाहिजे. मेंटल पीस ज्याला आपण म्हणतो ना, मानसिकरित्या आपण जे आहे तर ते सुदृढ असणं गरजेचं असतं बघा या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो या छोट्या छोट्या काही गोष्टी होत्या ज्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. याच्या पलीकडे तुम्हाला जर काही इश्यू असले तर तुम्ही टीम स्पॉटलाईटशी बोलू शकता. तुम्ही पुण्यात असाल तर डायरेक्टली भेटू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 डिसेंबरची जी एक्झाम आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या एक्झाममध्ये जे आहे आपल्याला गोष्टी प्रॉपरली डील करायच्या आहेत. आपल्याला आपला रिझल्ट आला पाहिजे त्याच्या दृष्टीने त्या गोष्टी वर्क करून घ्यायच्या आहे. पेपरच्या आधी 1-2 दिवस अगोदर आपण परत एकदा बोलूयात की पेपर सॉल्विंग ओव्हरऑल जे आहे कसं असलं पाहिजे आपलं. सो त्याच्यावर पण प्रकाश टाकूयात. पण आता सध्या जे आहे या काही बेसिक गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. सो याचं तुम्हाला जे आहे नक्कीच बेनिफिट आहे त्या काळामध्ये होईल बघा. आणि याच्या पलीकडे पण जर काही प्रश्न असले तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो थँक्यू ऑल ऑफ यू आणि सर्वांना 1 डिसेंबरच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.